म्हणजे बाबासाहेबांच्या जीवाला त्या ठिकाणी धोका निर्माण झाला. म्हणून बाबासाहेब ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणचे काही 15 ते 20 लोक म्हणजे तरुण मुलं एकत्र आले 3 मार्च 1927 ला. आणि 3 मार्च 1927 ला ते एकत्र येऊन बाबासाहेबांचं सुरक्षा कवच त्यांनी तयार केलं. त्यानं आणि त्या 15 लोक एकत्र झाले. त्यांनी त्या एकत्र आल्यानंतर त्यांनी त्यांचं नाव ठेवलं की भीम सेवक दल. आज संविधान जागृती देशाची प्रगती या अंतर्गत होणाऱ्या ऑनलाईन विशेष व्याख्यानमाला यामध्ये आजचे पुष्प आहे 1067 आणि आज गुरुवार दिनांक 1 मे 2025. आजचे आपल्याला लाभलेले प्रमुख वक्ते आदरणीय डॉक्टर सुधाकर सरदार सर, केंद्रीय शिक्षक, भारतीय बौद्ध महासभा, सिनियर डिव्हिजन ऑफिसर, समता सैनिक दल. आणि आजचा विषय आहे समता सैनिक दलाची शौर्यगाथा. अखिल जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व, तुमचे आमचे मुक्तीदाते, भारतीय घटनेचे शिल्पकार, द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या धार्मिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारांना आणि स्मृतीला मी प्रथमतः अभिवादन करतो. त्याचप्रमाणे समतेच्या लढ्यातील सर्व महापुरुषांना मी वंदन करतो. आणि द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या धार्मिक संस्थेचे राष्ट्रीय संरक्षक महाउपासिका मीराताईजी आंबेडकर यांच्या अश्वगतीने चाललेल्या धम्मकार्याला माझा पंचांग प्रणाम. संस्थेचे कार्याध्यक्ष तसेच समता सैनिक दलाचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतरावजी आंबेडकर यांच्याही धम्मकार्याला मी सप्रेम वंदन करतो. त्याचप्रमाणे संस्थेचे ट्रस्टी चेअरमन डॉक्टर रिपोर्टिंग ट्रस्टी चेअरमन ॲडव्होकेट सुभाष जौंदाळे साहेब, तसेच ट्रस्टी चेअरमन यांनाही मी सप्रेम जय भीम करतो. आजचा आपला विषय आहे समता सैनिक दलाची शौर्यगाथा. आज या संविधान जागृती देशाची प्रगती अंतर्गत हा जो 1068 प्रवचन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे किंवा व्याख्यान आयोजित केलेलं आहे. त्या संविधान जागृती देशाच्या प्रगतीचे सर्व श्रोतेगण, त्याचप्रमाणे बहुजन हिताय बहुजन सुखाय संस्था, त्याचप्रमाणे द्वारकाबाई ही संस्था, याचे सर्व पदाधिकारी यांना सुद्धा मी सप्रेम जय भीम करतो. आज समता सैनिक दल म्हणजे काय, समता सैनिक दल बाबासाहेब आंबेडकरांना स्थापन करण्याची का आवश्यकता भासली किंवा समता सैनिक दलाची आता सुद्धा आवश्यकता आहे का, यासाठी आपल्याला सुरुवातीची थोडीशी पार्श्वभूमी जाणून घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. प्रथमतः आपल्या सर्वांना माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेला शिकायला गेले. त्यानंतर विलायतेला म्हणजे इंग्लंडहून शिक्षण घेऊन आले. आपल्या समाजातील म्हणजे त्या काळातले अस्पृश्य आणि विशेषतः महार समाजातील सर्वात उच्च विभूषित व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि ते जेव्हा विलायतेवरून आले तेव्हा बेलॉट पियरला एक आपल्या समाजातील वाघमारे नावाचा ग्रस्त आपल्या समाजातील एवढा मोठा सुशिक्षित माणूस म्हणजे उच्च विभूषित माणूस या ठिकाणी आपल्या शिक्षण घेऊन आलेला आहे. म्हणून त्या वाघमारे नावाच्या ग्रस्ताला असं वाटलं की आपण यांचा सत्कार करावा बाबासाहेबांचा. म्हणून तो बेलॉट पियरला हार वगैरे घेऊन गेला. तर बाबासाहेबांचा सत्कार करायसाठी तो गेल्यानंतर बाबासाहेब त्याला म्हणाले की मी अजून काहीच नाही, मी फक्त शिकून आलेलो आहे, मी समाजासाठी काही केलेलं नाही, तू माझा सत्कार कशासाठी करतोय, मी जेव्हा काही समाजासाठी करेल तेव्हा तू माझा सत्कार कर, असं म्हणून बाबासाहेबांनी त्याला परत पाठवलं. म्हणजे बाबासाहेबांची एवढी विद्वत्ता असून सुद्धा त्यांचा विवेक किती हे होता आपण यावरून लक्षात येते. बाबासाहेब आंबेडकर तिकडून शिक्षण घेऊन आल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपण आपला समाज हा म्हणजे मी एवढा उच्च विभूषित असून सुद्धा माझ्यावरती एवढे जातीयतेचे अन्याय अत्याचार होतात, तर माझा समाज तर अशिक्षित आहे,
अशिक्षित समाजावर हे किती अजूनही म्हणजे अज्ञानी समाज आहे माझा, या समाजासाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. म्हणून त्यांनी बहिष्कृत हितकारिणी सभा 20 जुलै 1924 रोजी स्थापन केली. या बहिष्कृत हितकारिणी सभेचे अध्यक्ष होते सर चिमनलाल सेटलवाड आणि बाबासाहेब आंबेडकर हे त्या सभेचे कार्याध्यक्ष होते. तर आणि त्यामध्ये काही अस्पृश्य समाजाचे 3 सभासद होते. आणि या बहिष्कृत हितकारिणी सभेमार्फत आपल्या जे बहिष्कृत लोक आहेत, या बहिष्कृत लोकांचं आपण प्रबोधन करायचं, त्यांना जागृत करायचं. पूर्ण भारतामधले जे बहिष्कृत लोक आहेत त्यांना जागृत करायचं, हे काम त्यांनी हातात घेतलं. सुरुवातीला बाबासाहेब आंबेडकर जेव्हा पहिली सभा बाबासाहेब आंबेडकरांची झाली मुंबईमध्ये, तर त्याच्यामध्ये फक्त त्या बहिष्कृत हितकारिणी सभेचे फक्त 5 कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते. बाकी कोणीही त्या ठिकाणी नव्हतं. आणि एवढी मोठी सभा असून म्हणजे स्टेज वगैरे टाकलेला होता, पण कोणीही त्या ठिकाणी हजर नव्हतं. फक्त 5 कार्यकर्ते होते. आणि बाबासाहेबांनी बोलायला सुरुवात केली. काही लोक आपल्या चाळी जशा असतात आणि चाळीच्या दारात बसून काय चाललंय तिकडे काहीतरी आपली चकाट्या पिचत होते. काही लोक लांबून बघत होते. पण बाबासाहेबांची ओजस्वी आणि जसजशी लोकांच्या कानी पडायला लागली, लोकांना वाटलं की आपल्यासाठी काहीतरी बोलत आहे, म्हणून लोकांची गर्दी त्या ठिकाणी व्हायला लागली. बाबासाहेबांची पहिली सभा जरी अशी झाली असली तर त्याच्यानंतर हजारोच्या संख्येने लोक त्या ठिकाणी जमा व्हायला लागले. आणि हे लोकांना पटायला लागलं की नाही, खरं तर बाबासाहेब आंबेडकर हेच आपले खरे पुढारी आहेत. हे आज एवढे तडमडीनं बोलतायत, तर आपल्यासाठी ते काहीतरी करतील असं त्यांना वाटलं. मग त्याच्या अंतर्गत बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटलं की लोक एवढे हजारोच्या संख्येने आपल्या सभेसाठी येत आहेत, तर खरोखर या लोकांसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. असं करायला पाहिजे म्हणजे त्यांची जागृती आता झाली की नाही हे आपण त्याचा परताळा करायला पाहिजे असं बाबासाहेब आंबेडकरांना वाटलं. आणि अशा ह्या सभा मोठमोठ्या सभा व्हायला लागल्या. सभा होत असताना बाबासाहेब आंबेडकरांना जसं म्हणजे एखाद्या कुस्तीचा डाव त्या ठिकाणी असतो आणि नवीन नौखा पैलवान त्या कुस्तीमध्ये उतरला तर त्याला आपली ताकद अजमवता कशी येईल की जेव्हा प्रतिस्पर्धी त्याच्यासोबत कुस्ती खेळेल तेव्हा आपण कुठं कमी पडतो. किंवा एखादं युद्ध सुरू असेल आणि युद्धाच्या ठिकाणी 2 देशामध्ये युद्ध असेल तर पलीकडला देश किती आपल्यापेक्षा स्ट्रॉंग आहे किंवा त्यांच्याकडे काय साधन सामुग्री आहे, तेव्हा युद्ध झाल्यानंतरच त्याला कळेल. असं जेव्हा बाबासाहेबांना असं वाटलं की आपण आता त्या लोकांना तर जागृत केलेलं आहे, त्यांच्यामध्ये स्वाभिमानाची ज्योत पेटवलेली आहे, तर ही स्वाभिमानाची ज्योत स्वाभिमानाची ज्योत पेटवत असताना ते आपल्यासोबत आहेत की नाही, आपल्यासोबत येणार की नाही, असं जेव्हा बाबासाहेबांना वाटलं तर तेव्हा बाबासाहेबांनी असं ठरवलं की महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह आपण डिक्लेअर करायचा. मग 19 मार्च 1927 रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह होईल असं पत्रक काढलं. कारण त्या काळामध्ये पेपरमध्ये कोणी बाबासाहेबांच्या संस्थेची माहिती किंवा बाबासाहेबांच्या कार्याची माहिती पेपरमध्ये कोणी देत नव्हतं. त्यावर प्रिंट मीडिया फक्त तेवढा उपलब्ध होता. बाकी कुठला आता सारखा हे टीव्ही नाही, टीव्हीचे माध्यम नाही किंवा आणखी कुठलं काही हे नव्हतं. तर बाबासाहेबांनी जेव्हा मग महाडच का निवडलंय तर बाबासाहेबांची दूरदृष्टी किती होती हे मी या ठिकाणी सांगायला. महाडच बाबासाहेबांनी का निवडलं तर मुंबई विधानमंडळामध्ये S.K. बोले नावाचे जे ग्रस्त होते त्यांनी एक ठराव मांडला होता ऑगस्ट 1923 मध्ये की तो महत्वाचा ठराव होता. त्या ठरावाद्वारे मुंबई इलाख्यातील सार्वजनिक विहिरी, तळे, हौद, नदी, तलाव आदी सार्वजनिक पाणवठ्यावर तसेच शाळा, दवाखाने, न्यायालये, बागा इत्यादी सार्वजनिक स्थळे अस्पृश्यांसाठी खुले असावे, तेथे अस्पृश्यांना प्रतिबंध नसावा अशा प्रकारचा ठराव या मुंबई विधानमंडळामध्ये C.K. बोलेंनी मांडला. आता C.K. बोले म्हणजे तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. S.K. बोले हे बाबासाहेबांचे मित्र होते आणि त्यांनी तो ठराव त्या ठिकाणी मांडला आणि मुंबई विधानमंडळामध्ये तो एकमताने मंजूर झालेला होता. पण ह्या ठरावाची अंमलबजावणी काही तोपर्यंत होत नव्हती. आता या ठराव
ठरावाची अंमलबजावणी करायचं बाबासाहेबांनी ठरवलं. तत्पूर्वी त्यांनी महानगर जे सुरबाना टिपणीस त्या ठिकाणचे म्हणजे महानगर परिषदेचे अध्यक्ष होते त्यांना सुद्धा महानगर परिषदेमध्ये एक ठराव बाबासाहेबांनी मांडायला सांगितला की महाड शहरांमधली जे काही सार्वजनिक पाणवठे असतील, विहिरी असतील, तळे असतील, हौद असतील, नद्या आहेत, तर हे तसेच सार्वजनिक बागा, सार्वजनिक दवाखाने हे सगळे सर्वांसाठी खुले आहे अशा प्रकारचा ठराव या महानगर परिषदेमध्ये सुद्धा मंजूर केला गेला. आता हे झाले कायद्याच्या दृष्टीने बाबासाहेबांनी सगळी तजवीज केलेली होती की आपण कुठलेही कायद्याचं उल्लंघन करत नाही अशा प्रकारची तजवीज बाबासाहेबांनी त्या महाडच्या 14 तळ्याच्या वेळेस हे आधीच करून ठेवलेली होती. दुसरा महत्वाचा प्रश्न असा होता की महाड या शहराच्या म्हणजे ते गाव समजा त्या काळामध्ये नगर परिषद होती, तिथे नगर परिषदेच्या आजूबाजूचे जे खेडे होते त्या खेड्यांमध्ये मिलिटरी मधून रिटायर झालेले म्हणजे बाबासाहेबांचे वडील जेव्हा रिटायर झाले ते त्या काळामध्ये इंग्रज सरकारने या ब्राह्मण लोकांच्या सांगण्यावरून महाराजांना सैन्यामध्ये यापुढे भरती केला जाणार नाही, त्याचप्रमाणे जे महार सैनिक आहेत त्यांना तात्काळ रिटायर केले जाणार अशा प्रकारचा एक इंग्रज सरकारने या ब्राह्मण लोकांच्या सांगण्यावरून एक GR काढला आणि त्या GR नुसारच बाबासाहेबांच्या वडिलांची सुद्धा सर्व्हिस जास्त होती त्या काळात, म्हणजे आणखी ते रिटायर होऊ शकले नसते, त्यांची सर्व्हिस होती, पण या GR मुळे त्यांना सक्तीनं निवृत्त केलं गेलं. त्याच्याबरोबरच बाकीचे सुद्धा सैन्यामध्ये जे लोक होते त्यांना सुद्धा सक्तीने सेवानिवृत्त केलं गेलं आणि ते सगळे ते कोकणामधील महाडच्या आजूबाजूच्या खेड्यामध्ये लोक होते. बाबासाहेबांनी हे त्या ठिकाणी हेरलं की मिलिटरी मधले लोक जे आहेत ते मिलिटरी मधले लोक आपल्या जो कमांडर असेल किंवा त्यांचा जो कर्नल असेल यांची ऑर्डर ओबे करणारा असतो, त्यांची जी ऑर्डर देतील त्याचं ते तंतोतंत पालन करणारे असतात. आपण जर या ठिकाणी सत्याग्रह केला तर निश्चितच हे लोक आपल्याला सहकार्य करतील, याचं तंतोतंत पालन करतील. या दोन बाजू होत्या आणि तिसरी बाजू अशी होती की हे लोक आपण आतापर्यंत जे प्रबोधन केलेलं आहे हे लोक आपल्याला या सत्याग्रहासाठी साथ देतील. साधारणतः त्या 20 मार्च 1927 मुंबई प्रांतामधले आणि गुजरात मधले साधारणतः 5,00,000 लोक 5,000 लोक त्या ठिकाणी सत्याग्रहासाठी आलेले होते. तर बाबासाहेब आंबेडकरांनी हा फक्त डिक्लेअर केल्यानंतर त्यांना धमक्यांची फोन यायला धमक्यांचे पत्र यायला लागले, त्यांना शिव्या द्यायला लागलेत लोक की तुम्ही गलिच्छ शिव्या बाबासाहेबांना देत होते की तुम्ही हे काय नवीन स्कूल काढलंय, तुम्हाला कुठल्या पानवट्यावर हात लावायचा अधिकार नाही वगैरे वगैरे. बाबासाहेब आंबेडकर ज्या मुंबईमध्ये राहत होते परळच्या चाळीमध्ये, तिथे लोक त्यांना येऊन धमक्या द्यायला लागले की तुम्हाला आम्ही खलास करून टाकू, तुम्हाला तुमचा जीव घेऊ, मारून टाकू वगैरे अशा प्रकारचे त्यांना हे म्हणजे बाबासाहेबांच्या जीवाला त्या ठिकाणी धोका निर्माण झाला. म्हणून बाबासाहेब ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणचे काही 15 ते 20 लोक म्हणजे तरुण मुलं एकत्र आले 3 मार्च 1927 आणि 3 मार्च 1927 ते एकत्र येऊन बाबासाहेबांचं सुरक्षा कवच त्यांनी तयार केलं. आणि त्या 15 लोक एकत्र झाले. त्यांनी त्या एकत्र आल्यानंतर त्यांनी त्यांचं नाव ठेवलं की भीम सेवक दल. पहिल्यांदा जर 3 मार्च 1927 त्याचं नाव हे ठेवलं. समता सैनिक दल हे बाबासाहेबांनी नाव ठेवलेलं आहे, पण सुरुवातीला जे 15 लोक एकत्र आले 3 मार्च 1927 तर त्यांनी भीम सेवक दल असं हे नाव ठेवलं. आणि मग बाबासाहेब आंबेडकर हा समता सैनिक बाबासाहेब आंबेडकरांनी हा महाडचा सत्याग्रह डिक्लेअर केला. स्वतः बाबासाहेब आंबेडकर त्या महाडला गेले. तिथे 5,00,000 लोक 5,000 लोक येणार असं गृहीत धरून बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये या लोकांना पाणी मिळायला पाहिजे, पाणी प्यायला मिळायला पाहिजे म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः 40 रुपयाचं त्या काळामध्ये 1927 साली 40 रुपयाचं पाणी त्या ठिकाणी विकत घेतलेलं होतं. आणि अशा प्रकारे
हा सत्याग्रह त्या ठिकाणी यशस्वी करण्यासाठी बाबासाहेबांनी अतोनात मेहनत घेतली. त्याबरोबर बाबासाहेबांच्या बरोबर बाकीचे इतर सहकारी होतेच. तर त्या ठिकाणी 19 मार्च आणि 20 मार्च 2 दिवस तिथं परिषद झाली. 19 मार्चला सगळ्यांना सांगितलं की आपण सुद्धा इतर लोकांसारखे माणसं आहोत, आपल्याला सुद्धा हे निसर्गदत्त पाणी पिण्याचा अधिकार आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण त्या ठिकाणी झालं. दुसऱ्या दिवशी बाबासाहेब आंबेडकर, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, बाबासाहेब आंबेडकर याच्यामधून पेंडॉल मधून निघाले सर्वात पुढे आणि त्यांच्या पाठीमागे बाकी लोक निघालेत आणि त्या चौदार तळ्यावरचं पाणी प्राशन केलं. प्राशन केल्यानंतर सर्वांनी आपला हक्क त्या पाण्यासाठी बजावल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणच्या रेस्ट हाऊस मध्ये त्यांचं मुक्काम होतं, रेस्ट हाऊसला गेले. इकडे काय झालं, इकडे जे पृष्ठ लोक होते, जे सनातनी लोक होते, त्या सनातनी लोकांनी केले की या महारांनी ते चौदार तळ बाटवलं, आता हे विश्वेश्वराच्या देवळामध्ये येणार आहेत, आता विश्वेश्वराचं देऊळ सुद्धा हे बाटवणार आहेत आणि असं खोटी बातमी पसरवून त्या एकत्र हे बाकीच्या स्पृश्य लोकांना एकत्र केलं, ब्राह्मणवादी लोकांना एकत्र केलं आणि 20-25 ची टोळकी त्या ज्या ठिकाणी सत्याग्रहाचा पेंडॉल टाकलेला होता तिथे काही लोकांनी, तिथे महिला होत्या, काही लहान मुलं होती, ते 50-60 मुलं होती, ती जेवत होती, महिला होत्या, ती जेवण करत होती. अक्षरशः या लोकांनी त्या ठिकाणी हल्ला केला आणि त्या लोकांना रक्तबंबाळ केलं. तिथे रक्तबंबाळ केल्यानंतर त्यांचा मोर्चा परत दुसरीकडे वळाला. आपल्याला माहित आहे की एखाद्या ठिकाणी कुठला कार्यक्रम असला तर म्हणजे एखादा मोर्चा असेल किंवा एखादं परिषद असेल, धम्म परिषद असेल किंवा काही असेल, लांबून लोक येतात आणि ते कसं शहर कसं आहे म्हणून कार्यक्रम संपल्यानंतर ते पाहायला सुद्धा जातात. तशाच पद्धतीने काही लोक कार्यक्रम संपल्यानंतर महाड शहर कसं आहे म्हणून ते पाहायसाठी तरुण जात होते. तर त्यांना मध्ये रस्त्यात गाठून त्यांना सुद्धा मारहाण केली गेली आणि हे नंतर बाबासाहेबांना जेव्हा कळालं, बाबासाहेब स्वतः त्या ठिकाणी आले आणि आपले लोक ते याच्यावरती रेस्ट हाऊसला गेले. बाबासाहेबांना ही माहिती सांगितली की असं झालंय. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की कोणीही हात वर करायचा नाही, एकाने सुद्धा नाही. तर त्या ठिकाणी अक्षरशः त्या महाड आणि आजूबाजूच्या शहरामध्ये जे मिलिटरीमधून रिटायर झालेले लोक होते त्यांनी अफगाणिस्तानच्या युद्धामध्ये मर्दुमकी गाजवलेले असे बरेचसे लोक त्या ठिकाणी होते. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी नुसतं बोट दाखवलं असतं तर त्या महाड शहरातले एकही स्पृश्य जिवंत राहिला नसता किंवा तिथे रक्ताचे पाट अक्षरशः वाहिले असते. पण बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी संयम दाखवला आणि संयम दाखवल्यानंतर आपल्या लोकांना सांगितलं की तुम्ही अजिबात हात वर करायचा नाही, हे तुम्हाला जर मार लागला असेल तर आपण त्याची मलमपट्टी करू, पण कोणीही हात वर करायचा नाही किंवा कुणालाही इजा करायची नाही, अशा प्रकारचा आदेश बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. आणि ते मिलिटरीमधून एवढे रिटायर झालेले लोक होते ज्यांनी अफगाणिस्तानच्या युद्धामध्ये मर्दुमकी गाजवली होती, असे लोक शांत बसले बाबासाहेबाच्या एका शब्दासाठी. आणि मग बाबासाहेब आंबेडकर स्वतः जे जखमी लोक होते त्यांना दवाखान्यात घेऊन गेले, दवाखान्यात त्यांची मलमपट्टी वगैरे सगळं हे करून परत पोलीस स्टेशनला गेले आणि पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी तिथे तक्रार दाखल केली. त्या तक्रार दाखल केल्यानंतर तो खटला बरेच दिवस चालला, साधारणतः त्याच्यानंतरचा बरंच मोठा हे आहे, पण ते सांगत नाही. आपल्याला समता सैनिक दलाची शौर्यगाथा हे पाहायचं आहे. त्यामुळे समता सैनिक दलाची स्थापना कशी झाली आणि समता सैनिक दलानंतर मग त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 सांगितलं की हे जे भीमसेवक दल आहे, हे भीमसेवक, मला माझ्या नावाचा उदो करणं अजिबात आवडत नाही, त्यामुळे हे भीमसेवक दल याचं नाव आपण या ठिकाणी बदलत आहोत आणि याचं नाव बाबासाहेब आंबेडकरांनी इक्वॅलिटी आर्मी फोर्स असं त्या ठिकाणी ठेवलं. आणि इक्वॅलिटी आर्मी फोर्स म्हणजे समता सैनिक दल, हे महाडच्या चौदार तळ्यावरतीच त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी ही घोषणा केली आणि म्हणून हे समता सैनिक दल त्या ठिकाणी स्थापन झालं. हे समता सैनिक दल स्थापन झाल्यानंतर त्याचे ध्येय उद्दिष्ट काय होते, तर त्याचे ध्येय उद्दिष्ट ते विषमता नष्ट करणे.
वंश, धर्म, जात, लिंग, वर्ग यावर आधारलेली विषमता नष्ट करण्यासाठी झटणे, नव समाज रचना तयार करणे, स्वातंत्र्य, समता, बंधुता या पायावर नवीन समाजाची रचना करण्यासाठी झटणे, तरुणांची पोलादी संघटना निर्माण करणे, तरुणामध्ये स्वाभिमान, शिस्त, स्वावलंबन, स्वार्थ त्यागाची जाज्वल्य भावना वाढविणे, संरक्षण विभाग नव्हे स्वयंसेवक नव्हे, तरुणांना लष्करी शिक्षण देणे, अन्याय, अत्याचार, चळवळी, सभा, आंदोलने प्रसंगी समाजाचे संरक्षण करणे, समता सैनिक दलाची पोलादी एकजूट तयार करणे, चळवळीतील नेत्यांचे संरक्षण करणे, चळवळीचे कवच कुंडल बनून संरक्षण करणे, आंबेडकरी परिवाराचे संरक्षण करणे, व्यसनमुक्त समाज निर्माण करणे, संकट समयी सेवेत तत्पर असणे. आता यामध्ये बऱ्याच लोकांना शंका असेल किंवा हे असेल की जे 7 नंबरचं आंबेडकरी परिवाराचे संरक्षण करणे किंवा निर्माण केले हे जे म्हटलं तर मग बरेचसे लोक याच्यावरती काही ऑब्जेक्शन घेतील की आंबेडकरी परिवाराचे संरक्षण कशासाठी हे करत आहे. पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आंबेडकरी परिवाराचे संरक्षण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संस्था निर्माण केल्या त्याला परिवार म्हटलेला आहे, त्या संस्थांचं संरक्षण करणे. मग ते समता सैनिक दल आहे, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आहे, परत पीपल्स एज्युकेशन सोसायटी आहे, पीपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट आहे, ह्या ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी संस्था निर्माण केल्या ह्या संस्थांचं संरक्षण करणं हे समता सैनिक दलाचं पर्यायाने आपल्या सगळ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायाचं काम आहे असं मी म्हणजे याचं स्पष्टीकरण सांगतोय तुम्हाला सगळं. तर अशा प्रकारचे हे समता सैनिक दलाचे ध्येय व उद्दिष्ट आहेत. आता समता सैनिक दलाची नियमावली 1945 ला मे 1945 मध्ये स्थापन केली आणि 6 मे 1945 ला समता सैनिक दलाचा ध्वज निर्माण केला गेला आहे. तर अशा प्रकारे हे समता सैनिक दलाची स्थापना बद्दल हे आहे. तर समता सैनिक दलाची शौर्यगाथा सांगत असताना बाबासाहेब आंबेडकर स्वतः म्हणतात, 20 जुलै 1942 ला जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरमध्ये भाषण केलं तेव्हा बाबासाहेब आंबेडकर त्या भाषणामध्ये म्हणाले की मी गोलमेज परिषदेला जाण्याच्या तयारीत होतो. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हे गोलमेज परिषदेला आपल्या सर्वांना माहित आहे, बाबासाहेब आंबेडकर पहिल्या गोलमेज परिषदेसाठी गेले, दुसऱ्या गोलमेज परिषदेसाठी गेले, तिसऱ्या गोलमेज परिषदेसाठी गेले. परंतु काँग्रेस आणि गांधी पहिल्या गोलमेज परिषदेला गेले नाहीत, दुसऱ्या गोलमेज परिषदेला गेले नाहीत आणि तिसऱ्या गोलमेज परिषदेला जेव्हा आपल्याला कम्युनल अवॉर्ड डिक्लेअर झाला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मी त्याच्या खोलात जात नाही कम्युनल अवॉर्ड म्हणजे काय आणि बाबासाहेब आंबेडकरांनी काय काय भेटवलं हे आता त्याच्यात वेळ जास्त जाईल. फक्त समता सैनिक दलाचं शौर्यगाथा आपल्याला पाहायची आहे त्याच्यामुळे ते फक्त तेवढंच मी आपल्याला हे ठिकाणी सांगतोय. तर कम्युनल अवॉर्ड जेव्हा डिक्लेअर झाला त्याला विरोध करण्यासाठी महात्मा गांधी त्या गोलमेज परिषदेसाठी गेलेले होते. तर पूर्वी पहिल्या गोलमेज परिषदेला बाबासाहेब आंबेडकर गेले, दुसऱ्या गोलमेज परिषदेत तिथे आपल्याला जे मतदानाचा हक्क आहे तिथे मागणी केलेली होती पहिल्या गोलमेज परिषदेसाठी हे. तर तिथे असा हे निर्माण झाला की काँग्रेसवाले म्हणत होते की अस्पृश्यांचे पुढारी गांधीच आहेत, बाकी कोणीही नाही. आम्ही सुद्धा बाबासाहेब आंबेडकर ज्या ठिकाणी राहत होते कोळीबावडीमध्ये त्या ठिकाणी एक मोठं मैदान होतं. बाबासाहेब आंबेडकर आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन त्या मैदानामध्ये रात्रीचे असे कॉटवर बसून त्यांच्याशी चर्चा करत होते. असं मोठं मैदान होतं तिथे. तर त्या मैदानामध्ये मुद्दामून त्यांनी काँग्रेसवाल्यांनी एक सभा त्या ठिकाणी आयोजित केलेली होती आणि ही सभा कशासाठी आयोजित केलेली होती की अस्पृश्याचे नाही पूर्ण भारताचे एकमेव पुढारी म्हणजे इन्क्लुडिंग अस्पृश्य सगळे ते याचे एकमेव पुढारी कोण आहे तर महात्मा गांधीच आहेत, बाकी कोणीही नाही. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर काहीच नाही, काही संबंध नाही त्यांचा, असं त्यांना त्या ठिकाणी डिक्लेअर करायचं होतं. म्हणून त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या घरासमोरच त्यांनी एक मोठी सभा आयोजित केली आणि त्या ठिकाणी सभा आयोजित केली, मोठा पेंडॉल टाकला, तिथे टेबल खुर्च्या वगैरे कॉलबेल, त्या काळातली खुर्च्या टेबल आणि कॉलबेल हे भाषणाची किंवा सभेची ती तयारी असायची तिथे त्या ठिकाणी, त्या काळातली पद्धत. तर त्या ठिकाणी सगळं आणून ठेवलंय, लोकसभा सुरू होणार आणि हे सगळं माहिती झालं बाबासाहेबांना तर माहिती होतच की आता हे आपल्या विरोधात काय बोलतात ते बघू ऐकू आपण. पण
बाबासाहेबांनी काहीही कोणाला सांगितलेलं नव्हतं. बाबासाहेब नुसते ते सभा काय बोलतात ते ऐकायचं असं त्यांनी ठरवलेलं होतं. पण तेवढ्यात एक आपली समता सैनिक दलाची तुकडी त्या सभेमध्ये घुसली आणि सभा निस्तेना तिथल्या लोकांना फार पिटाळून लावलं. त्यांनी स्टेजवरती गेले आणि स्टेजवर गेल्यानंतर तिथली टेबल खुर्ची कॉलबेल सगळं उचलून आणलं आणि बाबासाहेबांच्या ऑफिसमध्ये आणून ठेवलं. सगळे लोक पळाले. ती अक्षरशः त्या काँग्रेसची सभा त्या ठिकाणी उधळून लावली. हे समता सैनिक दलाची शौर्यगाथा आपण सांगत असताना हे सांगतो की बाबासाहेबांच्या विरोधात कोणी काही बोलत असेल तर त्यांची कशी अवस्था त्या काळात समता सैनिक दल करत होतं हे या ठिकाणी मला हे नमूद करायचं आहे की त्या ठिकाणी सभा होऊ दिली नाही हे समता सैनिक दलाने. आणि विशेष म्हणजे बाबासाहेबांनी आपल्या समता सैनिक दलाला काहीही सांगितलेलं नव्हतं की सभा उधळा किंवा काय. तर त्याच्यातले 25-30 लोक आपले 25 लोक सैनिक त्या ठिकाणी गेले आणि ती अक्षरशः सभा उधळून लावली आणि ते बाकी काँग्रेसचे लोक आपले जीव घेऊन आपल्या घरी पडून गेले. तर अशा प्रकारे आणि ते एक शौर्याचं प्रतीक म्हणून समता सैनिक दलाच्या शौर्याचं प्रतीक म्हणून कॉलबेल टेबल खुर्ची जप्त करून बाबासाहेबांच्या ऑफिसमध्ये आणून ठेवली आणि ते बरेच दिवस तिथे बाबासाहेबांच्या ऑफिसमध्ये ती होती. हे 20 जुलै 1942 ला बाबासाहेबांनी नागपूरच्या भाषणामध्ये सांगितलेल्या वस्तुस्थिती आहे. त्यानंतर 30 डिसेंबर 1944 ला समता सैनिक दलाचे दुसरे अधिवेशन झाले. त्या प्रसंगी सुद्धा अशीच प्रशंसा बाबासाहेब आंबेडकरांनी या समता सैनिक दलाची केली. चौदार तळ्यामध्ये आपल्याला पाहिलेलंच आहे. त्यानंतर 1930 ते 1935 नाशिकच्या काळाराम मंदिराचा जो सत्याग्रह झाला, साधारणतः 5 वर्ष हा सत्याग्रह चालला आणि हा 5 वर्ष सत्याग्रह चालत असताना त्याचं सगळं नियोजन संयोजन जे काय होतं ते समता सैनिक दलाकडे होतं. आणि ते कशा पद्धतीने आपण हे करायचं, स्पृश्य लोक कुठले डावपेच आखतात, आपण त्याच्याऐवजी कुठले डावपेच आखायचे, हे सगळे डावपेच आखण्याचं काम त्या काळामध्ये समता सैनिक दल करत होतं. हे आपल्या कुणालाही न कळता त्या लोकांनी काय केलं होतं, स्पृश्य लोकांनी त्या रामाची पालखी दुसऱ्या दरवाजाने काढली. तर आपले लोक तिकडून त्याच्यावरती नजर ठेवूनच होते. ते पुढे घुसले आणि ते रामाची पालखी स्वतः नेऊन ओढत हे समता सैनिक दल त्या ठिकाणी हे होतं. तर अशा 5 वर्ष चाललेल्या सत्याग्रहात सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी दादासाहेब गायकवाड त्या ठिकाणी होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रतिकार केला आणि इतर लोकांना सुद्धा सत्याग्रहासाठी संरक्षण हे समता सैनिक दलाने दिलेलं आहे. त्यानंतर कामगार विरोधी एक कायदा 7 नोव्हेंबर 1938 ला मुंबईमध्ये एक कायदा काढला की कामगारांना संप करण्याचा अधिकार नाही. हा तिथल्या विधानमंडळाने कायदा केलेला होता आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं जीवाचं रान करून सगळ्या गिरणी कामगारांना एकत्र केलं. गिरणी कामगारांना एकत्र केल्यानंतर त्यांना सांगितलं की हा काळा कायदा आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः म्हटलं की हा काळा कायदा आहे, हा 1938चा जो कायदा आहे हा काळा कायदा आहे, याच्या विरोधात आपल्याला आंदोलन करायचे. तर बाबासाहेब आंबेडकरांनी शिस्तबद्ध पद्धतीने हा संप यशस्वी केला. सगळ्या त्या काळामध्ये जे कम्युनिस्ट पक्ष होते ते कोणीही त्या काळात हे केले नाही, पण बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ह्या गिरणी कामगारांना, म्हणून बाबासाहेब आंबेडकर कामगार नेते आपण म्हणजे म्हणतो, ते बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो काळा कायदा होता हा काळा कायदा रद्द करायला लावला. त्या बाकीचे त्या काळा कायद्याच्या संदर्भात आपण एक करण्यापेक्षा जे त्या काळा कायदा झाला त्याच्यामध्ये एक भागोजी वाघमारे आपल्या समाजाचा हे होता, तो गोळीबारामध्ये त्याला निधन झालं. त्याला ह्या संपाला तेवढं गालबोट लागलं होतं आणि गालबोट लागल्यानंतर त्याच्यावरती एक हायकोर्टाच्या न्यायमूर्तीची एक समिती नेमल्यात. HK केनिया म्हणून जे हायकोर्टाचे न्यायाधीश होते त्यांची एक समिती नेमली गेली आणि हा संप यशस्वी कसा झाला, हा संप करण्यामागे कोण हे होतं आणि ही जी गोळीबार झाला, या गोळीबारामध्ये हा भाऊजी वाघमारे
कसा बळी पडला याची ही समिती चौकशी करत होती. तर एस.के. केनियाने त्यांचं निरीक्षण जेव्हा त्यांच्या याच्यामध्ये मांडलं, निरीक्षण जे मांडलं त्याच्यामध्ये त्या एस.के. केनिया म्हणतात की हा संप यशस्वी झाला नसता जर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्यांच्या समता सैनिक दलांनी याच्यामध्ये जर भाग घेतला नसता तर हा मुंबईतील संप यशस्वी झाला नसता. अक्षरशः समता सैनिक दलाचं नाव त्या ठिकाणी एस.के. केनियाने घेतलं आणि त्याने केनियाने सांगितलं, त्यांनी निष्कर्ष काढले की त्याचे बाकीचे पूर्वग्रह दूषित वेगळा काही निष्कर्ष होते, परंतु त्यांनी समता सैनिक दलाबाबत गौरवोद्गार काढले आणि त्याच्या रिपोर्टमध्ये म्हटले त्यांनी की सुभेदार सवातकर यांच्या नेतृत्वाखाली समता सैनिक दलाने जी मदत केली म्हणून हा संप यशस्वी झाला, अन्यथा 5% सुद्धा हा संप यशस्वी झाला नसता, असा एस.के. केनिया जे न्यायमूर्ती आहेत त्यांनी याच्यावरती त्याचं निरीक्षण नोंदवलेलं आहे. म्हणजे समता सैनिक दलाने किती योग्य भूमिका त्यामध्ये घेतली आणि हा संप यशस्वी करण्यामध्ये किती समता सैनिक दलाचं मोलाचं योगदान आहे हे एस.के. केनियांच्या या निरीक्षणावरून आपल्याला दिसते. याच्यामध्ये त्या काळामध्ये समता सैनिक दलाचे सुभेदार सवातकर, वडवलकर, गम जाधव, मडकेबुवा म्हणजे मडकेबुवा तथा गम जाधव असं म्हणतात, एम ससाडेकर, माखजनकर, मोरे, संभाजी तुकाराम गायकवाड, आडरेळकर बाबा, शिवराम चिंचोळकर, अर्जुन गोपाळ साळवे अशा प्रकारचे समता सैनिक दलामध्ये मिलिटरीमधले काही रिटायर झालेले आणि इतर लोक सुद्धा त्या समता सैनिक दलामध्ये काम करत होते. त्यानंतर 1937 ची प्रांतिक निवडणूक आली आणि 1937च्या प्रांतिक निवडणुकीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षाचा प्रचार करण्याचं काम हे समता सैनिक दलावरती होतं आणि ते योग्य असं प्रचाराचं काम नियोजनबद्ध पद्धतीने समता सैनिक दलाने केलं. 1952च्या लोकसभा निवडणुकीमध्ये चोख व्यवस्था ठेवण्याचं काम सुद्धा आणि भरघोस यश संपादन करण्याचं काम जर पूर्ण केलं असेल तर त्या ठिकाणी समता सैनिक दलाने केलेलं आहे. त्याचप्रमाणे 1942 साली नागपूर येथे शेड्यूल कास्ट फेडरेशनची अधिवेशनाची चोख व्यवस्था ही समता सैनिक दलाने केली. त्या शेड्यूल कास्ट फेडरेशनचं जे अधिवेशन होतं त्या अधिवेशनामध्ये आपले काही लोक होते की शेड्यूल कास्ट फेडरेशनच्याच लोकांना हे काम करू द्या, समता सैनिक दलाला हे देऊ नका. पण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की समता सैनिक दल हे सिस्टमॅटिक काम करते, ते त्यांचं नियोजनबद्ध काम असतं, त्यांनाच याचं नियोजन करू द्या. अशा प्रकारे बाबासाहेबांचा आदेश आल्यानंतर बाकी सगळे गप्प बसले आणि मग ते व्यवस्था केली गेली. त्याचप्रमाणे कणकवली येथे ऐतिहासिक परिषद झाली आणि ह्या कणकवलीच्या परिषदेमध्ये सुद्धा त्याचं नियोजन करण्याचं काम, शिस्तबद्ध लोकांना मदत करण्याचं काम समता सैनिक दलाने केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या कणकवलीच्या ऐतिहासिक परिषदेमध्येच शिका, संघटित व्हा व संघर्ष करा असा संदेश दिलेला होता. त्यानंतर कानपूर येथील दुसरी परिषद यशस्वी केली. कानपूरमध्ये सुद्धा एक समता सैनिक दलाची परिषद झाली मोठी आणि त्या परिषदेची चोख व्यवस्था करण्याचं काम हे समता सैनिक दलाने केलं. त्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की 14 ऑक्टोबर 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं. 1935 त्यांनी धर्मांतराची घोषणा केली आणि त्यानंतर 1956 त्यांनी नागपूर मुक्कामी धर्मांतर केलं. या धर्मांतर सोहळ्याचं सगळं नियोजन करण्याचं काम, बाबासाहेबांना प्रोटेक्शन देण्याचं काम हे कोणी केलं असेल तर त्या काळामध्ये समता सैनिक दलाने केलं. त्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण 6 डिसेंबर 1956 हा आपला समाज पूर्ण शोकामध्ये बुडालेला होता आणि
जो तो मुंबईच्या दिशेने येत होता. मुंबईमध्ये एवढी यथांग गर्दी पसरली. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तिथे पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती. रस्ते सगळे माणसांनी भरलेले होते. पण अशा परिस्थितीत सुद्धा यात नियोजन करण्याचं काम पुन्हा केलं असेल तर हे समता सैनिक दलाने केलं. शिस्तबद्ध पद्धतीने आणि चोख व्यवस्था ठेवण्याचं काम हे या शोक सागरात बुडलेल्या आपल्या समाजाला त्यांनी हे समता सैनिक सुद्धा त्या ठिकाणी शोकामध्ये बुडालेले होते. आपला नेता गेलाय पण तरी सुद्धा एक शोक व्यक्त न करता आपल्या लोकांची व्यवस्था करायला पाहिजे म्हणून ह्या आपल्या लोकांना त्यांचं संरक्षण करण्याचं काम, शिस्तबद्ध व्यवस्था करण्याचं काम, चोख व्यवस्था या समता सैनिक दलाने त्या ठिकाणी केलेली आहे. त्यानंतर जो समता सैनिक दलामध्ये विस्कळीतपणा आलेला होता, विस्कळीतपणा आल्यानंतर महापरिनिर्वाणानंतर थोडा विस्कळीतपणा आला. कारण बाबासाहेब गेल्यानंतर आपल्या सगळ्याच संघटना म्हणजे दिशाहीन झाल्या. बरेचसे लोक म्हणजे बऱ्याचशा संघटनामध्ये मरगळ आली होती अक्षरशः. पण ही मरगळ आलेली असताना सुद्धा समता सैनिक दल सुद्धा त्या काळामध्ये म्हणजे मोलकडीस आल्यासारखंच होतं. पण त्या काळामध्ये भैयासाहेब आंबेडकरांनी सुद्धा समता सैनिक दलाला थोडीशी उभारी देण्याचं काम केलं. त्या काळामध्ये समता सैनिक दल होतं पण एवढं काही नव्हतं. पण जेव्हा 1977 साली मीराताई आंबेडकर ह्या म्हणजे भैयासाहेब गेल्यानंतर अध्यक्ष झाल्या बुद्धिस्ट सोसायटीच्या, तर त्यांनी समता सैनिक दलाला खरं तर उभारी देण्याचं काम केलं. त्या बुद्धिस्ट सोसायटीमध्ये 4 विभाग त्या ठिकाणी निर्माण केले गेले. एक संस्कार विभाग आहे, प्रसार पर्यटन विभाग आहे, महिला विभाग आणि नंतर एक संरक्षण विभाग. अशा प्रकारचे 4 विभाग या बुद्धिस्ट सोसायटीमध्ये निर्माण केले गेले. आता महिला विभाग हा स्वतंत्र केला गेला असला तरी सुद्धा हा समता सैनिक बुद्धिस्ट सोसायटीचाच एक भाग आहे. आणि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अंतर्गतच महाउपासिका मीराताई आंबेडकर यांनी 1982 साली हा समता सैनिक दलाचा म्हणजे संरक्षण विभाग म्हणून हा वेगळा विभाग निर्माण केला. आणि या विभागा अंतर्गतच मीराताईंनी सांगितलं की गाव तिथे बौद्धाचार्य असायला पाहिजे, त्याचप्रमाणे घर तिथे सैनिक निर्माण व्हायला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी हे सैनिक, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक घरामध्ये एक सैनिक निर्माण व्हायला पाहिजे असं मीराताई आंबेडकरांनी त्या ठिकाणी त्यावेळेस घोषित केलं होतं. परंतु अजूनही पाहतो आपण की समता सैनिक दलामध्ये यायला लोक अजून एवढे उत्सुक नसतात. समता सैनिक दलामध्ये खरं तर अजूनही आवश्यकता आहे की नाही. आपण पाहतो की मराठवाड्यामध्ये असेल किंवा इथे नगरमध्ये असेल तर हाकेचा खून केला गेला. आपल्या लोकांनी नुसतं काय लय मजबूत भीमाचा किल्ला म्हटलं, त्यांनी नुसती रिंगटोन वाजवली तरी सुद्धा लोकांना एवढा राग येतो आपल्याबद्दल आणि त्याचा अक्षरशः खून केला गेला. अजूनही पाहतो आपण की खेड्यापाड्यामध्ये एखादा मागासवर्गीय नवरदेव जर त्या मारुतीच्या मंदिरामध्ये गेला, म्हणजे आपल्या समाजाचे जात नसतील किंवा बाकीचे आहेत ना, चांभार असेल किंवा मातंग वगैरे, हे जे बाकी अस्पृश्य समाजामधले लोक आहेत तर हे अजूनही ते हिंदू धर्मामध्येच आहेत. तर हे लोक सुद्धा ते मातंग समाजाचा नवरदेव जर मारुतीच्या देवळामध्ये गेला तर त्याला तिथे त्याला मारलं जातं किंवा त्याच्यावरती अन्याय अत्याचार करतात हे लोक की तुम्ही मागासवर्गीय असून सुद्धा इकडे का आलात. तर अशा प्रकारे हे जर होत असेल तर अजून मग समता सैनिक दलाची आवश्यकता आहे की नाही. अजूनही आमच्या म्हणजे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या आमच्या निरीक्षणानुसार असं आम्हाला दिसते की ज्या ठिकाणी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची शाखा आहे, ज्या गावामध्ये आहे, समता सैनिक दलाची ज्या ठिकाणी शाखा आहे त्या ठिकाणी अशा प्रकारचे एकदम रेअर अशा प्रकारचे प्रसंग घडतात. परंतु ज्या ठिकाणी अजिबात समता सैनिक दलाची शाखा नाही किंवा बुद्धिस्ट सोसायटीची शाखा नाही त्या ठिकाणी अशा प्रकारचे प्रसंग घडतात, सर्वात जास्त घडतात असं आमचं हे निरीक्षण पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. बाकी ठिकाणी तर आपल्याला माहितीच आहे, बाकी ठिकाणी सुद्धा उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल किंवा इतर ठिकाणी सुद्धा असेल तर अशा प्रकारचे अजूनही जातीयतेचे प्रकार घडतात. आपल्या लोकांना विहिरीवरती पाणी भरू दिलं जात नव्हतं. आमच्याला लहानपणी मला आठवते अजून आमच्या गावामध्ये आम्ही
गावामध्ये विहिरी होत्या, त्या काळात नळ व्यवस्था नव्हती, नळ वगैरे नव्हते, तर एका फक्त विहिरीला गोड पाणी यायचं, बाकी सगळ्या विहिरीला गावातल्या ज्या बाकी विहिरी होत्या त्यांना सगळं खारट पाणी असायचं. मग सगळं गाव त्या ठिकाणी एकाच विहिरीवरती पाणी प्यायचं, पाणी भरायसाठी जात होते. तर आपल्या लोकांसाठी अर्धा भाग होता आणि इतर स्पृश्य लोकांसाठी अर्धा भाग. मग तुम्ही फक्त त्या अर्ध्या भागातूनच तिकडून पाणी इकडं द्यायचं नाही, अशा प्रकारचा जातीयता त्या काळामध्ये होती. आता तर प्रत्येकाच्या घराघरात नळ आलेले आहेत. बाबासाहेबांची पुण्य आहे, म्हणजे सोन्याने भरली होती बाबासाहेबांनी. आपण जे गाणं ऐकतोय त्याप्रमाणे जे काय केलं आहे ते बाबासाहेबांनी घटनेमध्ये तरतूद करून ठेवली. त्या तरतुदीनुसार आपल्याला ह्या योजना म्हणजे कल्याणकारी राज्य कसं असायला पाहिजे हे घटनेमध्ये सांगितलेलं आहे. मार्गदर्शक तत्व आहे. फंडामेंटल राईट्स आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की फंडामेंटल राईट्स आहेत. आर्टिकल 12 ते 35 पर्यंत जे फंडामेंटल राईट्स आहेत बाबासाहेबांनी दिलेले आहेत. आपल्याला मूलभूत अधिकार जे दिलेले आहेत त्यानुसार आपल्याला हे सगळं मिळतंय. म्हणजे कुठलाही समाज म्हणजे तिथे आर्टिकल 17 जे आहे ती कुठेही अस्पृश्यता पाडू नये म्हणून कोणी अस्पृश्यता पाडणार असेल तर आर्टिकल 17 नुसार घटनेच्या त्याला आपण त्याच्या विरुद्ध तक्रार करू शकतो. एवढंच नाही तर फंडामेंटल राईट्सचं व्हायलेशन झालं म्हणून डायरेक्ट सुप्रीम कोर्टात सुद्धा माणूस जाऊ शकतो. तुम्ही कुणी इंडिव्हिज्युअल माणूस डायरेक्ट सुप्रीम कोर्टात, ही बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला फार मोठं हत्यार दिलेलं आहे असं मला वाटतं. तर म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की त्या घटनेमध्ये तरतूद करून ठेवलेली आहे की फंडामेंटल राईट्सचं कुणी व्हायलेशन करत असेल, कुणाचंही हे करत असेल तर त्याला डायरेक्ट सुप्रीम कोर्टात दाद मागवण्याची परवानगी आहे. नाहीतर आपलं साधा जर कुठला हे असेल तर आपण पाहतो इथे पोलीस स्टेशनला तक्रार करा, पोलीस स्टेशन नंतर इथल्या डिस्ट्रिक्ट कोर्टात जा, डिस्ट्रिक्ट कोर्टातून हायकोर्टात जा, हायकोर्टातून सुप्रीम कोर्टात, म्हणजे असे हे स्टेज ठरलेले आहेत. पण तसं न करता हे जे फंडामेंटल राईट्स आहेत ते फंडामेंटल राईट्सचं व्हायलेशन असताना डायरेक्ट सुप्रीम कोर्टात आपल्याला दाद मागता येते. अशा प्रकारची तरतूद म्हणजे बाबासाहेबांनी आपल्याला इतकं दिलं की काय ते गाणं आहे त्या पद्धतीने की आपल्याला सरत नाही एवढं बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. तरी सुद्धा अजून आपल्या समाजातील काही नतदृष्ट म्हणजे आपल्या समाजातील म्हणण्यापेक्षा अस्पृश्य समाजात आता म्हणजे एससी ओबीसी हे सगळं आपण धरून चालूया. तर हे लोक अजूनही बाबासाहेबांचे उपकार मानायला तयार नाहीत किंवा बाबासाहेबांना एवढं देऊन आपल्याला दिलेलं असताना सुद्धा ते इतर कोणाचे नाव घेतील पण बाबासाहेबांचं नाव घ्यायला त्यांना लाज वाटते. ही फार मोठी शोकांतिका आहे. म्हणून मला हे म्हणायचं या ठिकाणी की समता सैनिक दलाची आवश्यकता अजूनही आपल्याला खेड्यापाड्यामध्ये आहे आणि प्रत्येकाने समता सैनिक दलामध्ये सामील व्हायला पाहिजे. मी सरकारी नोकरीत असताना सुद्धा मी क्लास 1 ऑफिसर होतो. क्लास 1 ऑफिसर असताना सुद्धा मला कधीही निळी टोपी घालायची लाज वाटली नाही. मी समता सैनिक दलाच्या युनिफॉर्मवरती प्रत्येक कार्यक्रमाला हजर असतो अजूनही. म्हणजे त्या काळात सुद्धा नोकरीत असून सुद्धा आम्ही म्हणजे मी टोपी घालून बरेचदा ऑफिसमध्ये पण गेलेलो आहे आणि ऑफिसमधले लोक म्हणजे काय निळी टोपी घातली, हा आमची समता सैनिक दलाची. मी अभिमानानं सांगायचो की ही निळी टोपी जी आहे ही बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली टोपी आहे. माझा अभिमान वाटतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्थेमध्ये मी काम करतो. दुसऱ्या कुठल्याही ऐऱ्यागैऱ्याच्या संस्थेमध्ये मी काम करत नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्थेत काम करतो. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया असेल, समता सैनिक दल असेल, या संस्थेमध्ये मी काम करतोय, याचा मला अभिमान आहे. तर अशा प्रकारे प्रत्येकाला वाटायला पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एवढं दिलेलं असताना आपण आयुष्यभर जरी त्यांच्या संस्थेचं काम केलं, आयुष्यभर त्यांनी सांगितलेल्या मार्गाने चाललो तर निश्चितच आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रत्येकाला माझं जे सांगणं आहे की आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या संस्थेमध्ये काम करा, दुसऱ्या कुठल्याही संस्थेत काम करू नका. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या ज्या संस्था आहेत त्या संस्थेत काम करा. आणि विशेषतः आपण समता सैनिक दल निर्माण करण्यासाठी आता आम्ही तर आमचं कामच आहे, आम्ही करतो. प्रत्येक ठिकाणी मी ज्या ज्या ठिकाणी शिबिर असतील त्या शिबिरामध्ये शिकवायला मी स्वतः जातो. समता सैनिक दलाच्या शिबिरात शिकवायला जातो किंवा बुद्धिस्ट सोसायटीचं जे शिबिर असेल, सामनेर शिबिर असेल किंवा आणखी इतर कुठलेही शिबिर असेल तर त्या शिबिरामध्ये आम्ही शिकवायचं काम करतो. तसं त्या शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी आपणा सर्वांना विनंती करतो की ते प्रत्येक बुद्धिस्ट सोसायटीच्या शिबिरामध्ये आपण सहभागी व्हावं. आपण स्वतः सहभागी न होता आपल्या आजूबाजूच्या लोकांना
आपल्या नातेवाईकांना सांगा की समता सैनिक दलामध्ये सामील व्हा. द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचं काम करा. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या जे 24 प्रकारचे शिबिर आहेत, या शिबिरामध्ये आपण सहभागी व्हा. त्याशिवाय बाबासाहेब आंबेडकरांचं जे काम पूर्ण होणार नाही. आपण जर सहभाग घेतला नाही तर बाबासाहेब आंबेडकरांचं काम हे अर्धवट राहील. तर आपण त्यासाठी त्यांनी जेवढे आपल्यासाठी उपकार करून ठेवले, त्यांनी स्वतःच्या घरादाराची पर्वा केलेली नाही, स्वतःच्या मुलाबाळांची पर्वा केलेली नाही, पण समाजासाठी त्यांनी आयुष्यभर काम केलं. तर आपली सुद्धा जबाबदारी पडते की आपण बाबासाहेबांच्या संस्थेसाठी काम करायला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी आपली 4 मुलं मातीत घातली. 4 मुलं, 3 मुलं आणि 1 मुलगी आणि पत्नी सुद्धा. 1935 साली रमाईचं निधन झालं. किती 35 वर्ष वय होतं. काय वय होतं का रमाईचं? तर ती सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी काही त्या रमाईला देऊ शकले नाहीत. बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही केलं ते समाजासाठी केलं. गंगाधर गेला, राजरत्न गेला, इंदू गेली, अशा प्रकारे सगळे रमेश गेला. हे मुलं बाबासाहेब आंबेडकरांनी मातीत घातले. रमाई गेल्या, हे सगळे मातीत घातले. त्यांना आपण आणि त्या समाजासाठी त्यांनी आयुष्यभर काम केलं. आपण त्याच्यात काहीतरी देणं लागतो की नाही? बाबासाहेब आंबेडकरांचं आपण देणं लागतो. म्हणून आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या संस्थेमध्ये आपण सहभागी व्हायला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गावरती आपण चालायला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांची जी संस्था आहे, समता सैनिक दल असेल, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया असेल, याचं काम आपण करायला पाहिजे असं मला वाटतं. जास्त न बोलता, वेळ बराच झालेला आहे, 9:30 वाजले. जास्त न बोलता एवढंच बोलून मी माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.